कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अस्तरीन बाई, काय झालं? कुठे काय? डोकं का धरून बसलाय? मी आता माझं डोकंही धरू शकत नाही का? आता असं बोलणार होय तुम्ही? असं म्हणजे मी काय हिब्रू मध्ये बोलले का? तसं नव्ह, मग उगाच ना तुम्ही ना कुठला तर राग उगाच कुठेतरी काढू नका बरं काय? तुमच्यावर कशाला रागवेन मी? नंबर दिला नाही ना हो तुम्हाला? तुमच्याकडे नाहीच नंबर तर तुम्ही कसा देणार? आणि मी मागते म्हणून तुम्ही थोडी ना मॅडम कडे नंबर मागणार आहात। राव तुम्ही दुसरं काय बी मागा, मी लगेच हजर करतो। मला दुसरं काही नकोय अधिपती। ऐका की हो, त्यांच्याविषयी विचार करणं थांबवा तुम्ही। हो थांबवा म्हणजे काय अधिपती? तुमच्याकडे कुठला रिमोट आहे का? डोक्यातले सगळे विचार असे अचानक थांबवता येतात का त्यांनी? असेल तर रिमोट मलाही द्या, मी थांबवते सगळे विचार लगेच। जाऊ दे आता, नको बोलायला आपण। मला असं वाटतं की आपलं भांडण होणार आता। भांडण का होईल अधिपती? नाही होईल होईल। हे बघा, जर तुम्ही मदत करण्याची थोडी तयारी दाखवली तर नाही होणार भांडण। आता कसली मदत करायची? अहो डॉक्टरांचा नंबर मिळवून देण्याचा ऍटलीस्ट प्रयत्न तरी करा ना। अवघड आहे पण अशक्य नाहीये। ओ मास्तरीन बाई प्लीज अधिपती, प्लीज 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 प्लीज। हे काय बारक्या पुरीवानी चालू केलंय तुम्ही? अधिपती प्लीज ना, प्लीज 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 प्लीज। बर 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 ठीक आहे, बघतो, प्रयत्न करतो, पण देऊ शकेनच असं काही सांगता येत नाही। ठीक आहे, थँक्यू। तुम्ही एवढं म्हटलात हेच खूप आहे माझ्यासाठी। थँक्यू 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 थँक्यू, खरंच थँक्यू। काय झालं? हे नवीनच रूप बघतो बरं काय मी तुमचं। जा ना अधिपती प्लीज, नंबर मिळतोय का बघा हा प्लीज। बर बर ठीक आहे, बघतो। धनाजी, मी काय सांगते ते नीट ऐक। थोरल्या सरकारांच्या खोलीत जायचंय आणि त्यांच्या खोलीत भिंतीवरचा जो हार घातलेला फोटो आहे तो काढून आणायचा। जमल नव? पण मालक नाही म्हणले तर? अरे खोळ्या डोसक्याच्या, त्यासनी थोडीच विचारायचंय। गपचिप त्यांच्या खोलीत जायचंय आणि फोटो काढून आणायचे। आणि हे बघ, मी अभि असेल की तुझ्यासोबत? होय ठीक आहे। अरे सकाळच्या गोळ्या घेऊन झोपल्या असतील ना त्या? हो, त्यासनी लगेच झोप लागते। मग चांगलंय की, मग आत्ताच खोलीत घुसू शकतोय नाही का? तू एक काम कर, ते काम ठेव हातातलं आणि आत्ताच हे काम करू। ननाजी, ठेव की ते हातातलं काम, सांगितलेलं कळत नाही। आणि हे बघ, तू हो पुढं, नाही ते माग। आणि हे बघ, कुणी बी काय बी विचारलं तर कुणाला बी काय बी सांगायचं नाही, आणि सुनबाईना तर नाहीच नाही, कळलं काय? होय। चल हो पुढं। हा आई बोल। अगं अक्षू, आता तू सांग काय करू मी? या इराला कसं समजावून सांगू मला नाही कळत आहे अक्षू। काय झालं आता? अगं खूप वेड्यासारखं वागते अक्षरा, काय सांगू तुला? ते बघ, तिला नाश्ता दिला होता तर अन्न उधळून लावलं या पोरीने। काय? हो ना, थोडा मात चढलाय अगं तिला। तिला ना असं वाटतंय की तिचे हात आभाळाला टेकले। अगं पण अन्नावर कशाला राग काढतेय ती? बघ ना, तेच म्हणते मी। काही नाही अगं, ते तिचे पैसे तुला आणून दिलेत ना हे कळाल्यापासून अगदी वेड्यासारखी वागतीये, चिडचिड करतीये, वाटते ते बोलतीये ती। मी बोलते तिच्याशी। नाही नाही नाही, ऐक ऐक अक्षरा, आता तिच्याशी काही बोलायला जाऊ नकोस बाळा। अगदी वेड्यासारखं वागतीये, तुलाही काहीतरी बोलेल, उगाच विषय वाढेल। हा, मी काय म्हणते, तू एक काम कर, तू भुवनेश्वरी मॅडमना बोल, हा, त्यांना थोडंसं अलर्ट कर, त्यांना म्हणावं तुम्ही ना सध्या इराशी काही बोलूच नका। हा, कसं आहे ना अक्षरा, मला तुझ्या संसारामध्ये आता इराची ढवळाढवळ अजिबात नकोय। हो, मी
मॅडमना अलर्ट केलंय आणि गरज वाटली तर मी परत बोलेन त्यांच्याशी. बरं बरं ठीक आहे, बघते तुझं कसं काय करायचं ते. बरं हा अक्षू, तिकडे सगळं ठीक आहे ना ग बाळा? का ग ठामपणा नाहीये तुझ्या बोलण्यामध्ये? काय झालंय का तिकडे? तेच अधिपतींच्या बाबांची तब्येत. अगं बाई, आता काय झालं पुन्हा? आई त्यांना खूप गरज आहे मदतीची आणि मला ना कळतच नाहीये मी कशी मदत करू. इतकं सोपं नाहीये इथे काहीच. अगं प्रयत्न कर ना ग बाळा. हे बघ, त्यांना तुझ्याकडनं मदतीची अपेक्षा असेल म्हणूनच त्यांनी तुला मदत मागितली ना. हो ग, मला पण कळतंय ते. हे बघ अक्षू, ऐक माझं. शांतपणे विचार कर आणि नीट काय ते कर. हा, कसं आहे ना बाळा, आजारी माणसाला मदत करायला पाहिजे का, हो की नाही? हो आई, मी करते काहीतरी. हा ठेवते, बाय. हो 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 हो, ठेव ठेव. हा हा डॉक्टर साहेब, काय नाही, तुम्हाला जरा हेच सांगायचं होतं. थोरल्या मालकांचा जरा तोल जातोय. हा, मनाचा पण आणि शरीराचा पण. नाही, तुम्ही दुसऱ्या गोळ्या दिल्या आहे, पण जरा डोस वाढवता येईल का त्यांचा? काय दुष्परिणाम? किडनी फेल होईल? नाही, कसं काय हँडल करायचं तुम्हीच सांगा. नाही 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 नाही, त्यांना तिथं नाही आणता येणार. हो, गेली 25 वर्ष या माणसाने सूर्यप्रकाश बघितला नाही, त्यांना नाही झेपणार आहे. त्यांचं जे काय व्हायचंय ते या घरातच होणार. घरचे मालक आहेत ते. हा, तुम्ही औषधं बदलून द्या, नाहीतर आम्हाला दुसरा कुठला तरी डॉक्टर बघायला लागेल. साहेब, अधिपती, तुम्ही कधी आलात? बोला, काय काम होतं का? 4 वाजता सूर्यवंशीबद्दल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.